हाय एव्हरीवन. तर शुभ सोमवार. तर सोमवारला अशी मस्त साडी वगैरे असती. माझी आंघोळ करून आले आणि पोरीला सामान आणायला लावलं आणि तिनं काहीतरी चुकी केली आणि मग ओरडा खायला लागली. तर मग मी अशीच असते, ओरडा केली चुकी झाली की ओरडायचं असतं पोरांना. तर चला मग मस्त अशी पूजा वगैरे करून घेऊया. आणि इकडं मस्त पूजा वगैरे झालेली आहे आणि आहुने आज हारच नाही आणला. तर चला अशी मस्त संस्कारी भाऊ बनून गेले मंदिरात असं दर सोमवारी जात असते. जसं की माहीत आहे, संस्कारी भाऊ संपले, आता झाले रील स्टार बनवत आहे रील्स. तर चला अशी मस्त रील्स वगैरे बनून झालेली आहे. इकडे रील्स बनवून घेतली तर छान आहे ना आपला लुक. तर रील्समध्ये आपण असंच भारीच असतो. आणि मग रील स्टार पण संपली, आता आली गृहिणी. तर चला, कोण करून देणार नाही खायला प्यायला. तर चला अशी मस्त साडी घातली ना, मी अशी खूप शायनिंग मारत असते. तर साडी वगैरे घालून मला भारी वाटतं. मी साडीमध्ये खूप छान दिसते, पण मला कामं नाही होत म्हणून मी घालत नाही. मग पोरांची फरमाईश होती आलू बटाटा वडा, सॉरी वडापाव. तर मग लगेच तयारी केली, बटाटे लावली, इकडं मस्त सारंग बनवून घेतलं आणि पोरांना फक्त वडापावच नको म्हटलं द्यायला, थोडासा डाळ भात पण करूया सोबतीला. तर चला मस्त इकडं डाळीला वगैरे फोडणी द्यायची होती. इकडे तेल गरम करूचपर्यंत इकडं डाळीला फोडणी देणार होते, म्हणजे वरणाला. मग इकडं वरण पण मस्त शिजले. असं जिरे मोहरी नाचले की लगेच त्यात टाकलं मी लसूण. नाचला की लगेच टाकले मी कढीपत्ता. तर असे सगळे नाचून झाले आणि मी त्यात टाकले डाळ. तर अशी मस्त अशी डाळ झालेली आहे. थोडीच केली आणि आपल्या इकडं सारंग पण रेडी होतं बटाट्याचं. मस्त त्याला तडका मारला बरं का. तडका मारल्यावर छान दिसते ना मी, तडका नाही मी. तर चला असं मस्त असे गोळे वगैरे बनवून घ्यायचं, आपलं बटाटे वरण करून घ्यायचे मस्त. तर चला मी घेते आता फास्ट असे मस्त बटाटे वडे. बघू शकता आपण, एक नंबर सुगरण आहे. पोरं म्हटले की लगेच बनवून देते बरं का. तर चला मग अशी पटापटा मी घेते बनवून. हे बघा, असं मस्त गोळे बनवून घ्यायचे आणि पटापटा तळून घ्यायचे. तर चला मी अशी टाकते लगेच त्यामध्ये तेलामध्ये. पटापटा बटाटे सोडून द्यायचे फास्ट. पहिले 4-5 गोल करून घ्यायचे, ते तळूसपर्यंत दुसरे गोल करायचे. चला अशी मस्त टाकले मी त्यात वडे आणि असे मस्त झाले होते ना, काय राव सांगू तुम्हाला. तर चला अशी मस्त सगळे 4-5 सोडून दिले एकदाच. पटापटा करायचं कामात, वेळ असं टाईमपास नाही चालत आपल्याला. मग मस्त पटापटा बघा फास्ट झाले पण इकडे. आणि लास्टला थोडं पीठ उरलं होतं म्हणून साईडला असं सोडले. तर शेंगोळ्या झाल्यात, पण ठीक आहे, थोडंसं पीठ उरलं होतं मग वेस्ट कशाला करायचं. मग असे फास्ट ओढून घेतले, सगळे तळून घेतले. आणि मिरच्या तळायचं म्हणलं की माझ्या अंगालाच काटा येतो, मी इकडे लांब पळत जाते आणि हे होतं, मला लांबूनच बघते. एकदा मला उडलं होतं ना, तेव्हापासून खूप मला भीती वाटते. मग अशा मिरच्या तळून घेतल्या. मिरच्या तर पाहिजे नाही का, मिरच्या चटणी पाहिजे. मस्त अशा